राज, आपण काही खायला ऑर्डर करूया? या. हो चालेल चालेल, फालुदा मागूया. आता ही काय वेळ आहे का फालुदा खायची? तुला आवडत नसेल पण फालुदा घरला आवडतो ना. हा, अहो मला नाही आवडत फालुदा, तुम्हाला आवडतो म्हणून त्यावेळी ऑर्डर केला होता. हा, हो का? ठीक आहे ठीक आहे. लग्नाचं कुठवर आलंय? कुणाच्या? माझ्या माझ्या लग्नाचं कुठे काय सुरू होतं? आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा तुझं लग्न झालं नव्हतं ना. अहो आत्ताही माझं लग्न झालेलं नाहीये. हे मग विचार कर लग्नाचा. अगं एकदा वय उलटून गेला ना की मग काही खरं नाही. हा, माझंच बघ ना, किती वर्ष झाली मुली बघतोय पण सापडतच नाहीये. मला ना कशी मुलगी चालेल, तुझ्यासारखी असली ना तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. राज, हळू 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 वर बघ, वर बघ, वर बघ. आता तूही वरस असा नाही ना दाखवणार. काय? हो हो, पाणी पी, पाणी पी. हे अमुक आहे, अमुक आहे. हे घे, पाणी पी. पी पाणी, बरं वाटेल. लग्नासाठी फिल्डिंग मी लावतोय पण ही तर सगळं अटेन्शन यालाच देते. भाच्यानं माझीच विकेट काढलेली दिसते. नक्कीच काहीतरी आहे यांच्यात. हळू 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 हळू. हा, अमुक. काऊ, चहा कर ना. मला पण चालेल. आणि चहा पिता पिता छान गिटार ऐकायला मिळालं तर गंमत येईल ना. व्हॉट्स से राज? चालेल. हो चालेल ना. काय नको, आता गिटार नका वाजवू. जरा घड्याळात बघत जा. काय? काऊ, गिटार आणि घड्याळ याचा काय संबंध? वैदेही, 10वीचं वर्ष असलेला एक मुलगा राहतो आपल्या बिल्डिंग मध्ये. अगदी आपल्या खालच्याच फ्लॅट मध्ये राहतो. त्याची आई ओरडत होती, गिटार वाजवता तो खिडकीत बसून फक्त गिटार ऐकत असतो, अभ्यास करत नाही म्हणून. आणि उगाच तो नापास होईल आपल्यामुळे. मग मी काय करू? तुम्ही गिटार दिलं ते वाजवायचं नाही, त्यापेक्षा सापशिडी द्यायची ना. मी आवाज न करता खेळत बसलो असतो. हो ना. अगं काऊ, तो नापास होण्याचा आणि गिटार वाजवण्याचा काय संबंध? मुलांचा अभ्यास महत्वाचा असतो वैदेही. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही सकाळी गिटार वाजवत जा, तेव्हा तो क्लासला गेलेला असतो. हो काकू, कलेला वेळेचं बंधन घातलं तर कसं होईल? हो ना. ए ते काय नाही. हा राज, तू गिटार वाजव आणि काऊ तू चहा कर. ओके. ओ गिटार वाजवू नका बरं तुम्ही. आणि मी नाही चहा करणार आहे, तूच चहा कर. अगो, काय पलटी मारतेस? आत्ता म्हणालीस ना करते. हो पण मला आत्ता आठवलं की मला खूप काम आहे. अगं माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे ना, मग त्या कार्यक्रमाचं सगळं प्लॅनिंग करायचंय. गेस्ट लिस्ट पाहायचे, त्यांच्या स्वागतासाठीची तयारी करायची, शिवाय शो फ्लो तयार करायचा आहे. बरीच काम आहेत. आणि वैदेही, मला या कामांसाठी तुझी मदत लागणार आहे. हा काऊ, या सगळ्यासाठी ना मी पैसे चार्ज करते. माझी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, माहितीये ना का? विसरलीस? अरे हो खरं. मग हा इव्हेंट तुलाच करायला दिला तर? मी मॅडमशी बोलते. मॅडम काही नाही म्हणणार नाहीत. आणि तसंही ग, असं काही खूप काही करण्यासारखंही नाहीये, कारण हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो ना. त्यामुळे गेस्ट लिस्ट वगैरे सगळं रेडीच आहे. कोण कोण येणार आहे ते सगळं फिक्सच असतं. फक्त काय आहे, जास्त कोणी येणार नाहीत. मॅडम असतील आणि हे असतील. हो, तुमच्या शब्दाला मान देऊन मी गिटार वाजवायला घेतलं नाही, इतकं इनफ नाहीये? सॉरी. गुड. हे नाही म्हणालेत यायला. ऐक, ते नाही म्हणालेत यायला, पण आपण त्यांना न्यायचंच आहे.
काय? आता काही बोलू नकोस तू, सांगते मग. काय राजवर्धन कावेरी बरोबर राहतो? तो तर वैदेही बरोबर राहत होता ना? येस, पण कावेरी वैदेही बरोबर राहते. कावेरी आणि वैदे एकत्रच राहतात. ओके ओके ओके, देव आपल्या बाजूने आहे. म्हणून ही बातमी आपल्या हाताला लागली. मग त्यात काय एवढं मोठं? हेच तर तुला कळत नाहीये. खूप मोठी न्यूज आहे. संस्कृतीचा झेंडा मिरवणाऱ्या रत्नमाला मोहितेचा मुलगा ऑफिस मधल्या एका एम्प्लॉई बरोबर लिव्ह इन मध्ये राहतो. सणसणीत न्यूज आहे. रत्नमालाने संस्कृती संस्कृती असं बोंबलत जी काही इमेज क्रिएट केले ना, त्याची लखतरं निघतील ही न्यूज बाहेर आली की. अहो, मग वाट कसली बघताय? लवकरात लवकर ही न्यूज व्हायरल व्हायला हवी. करा करा, तुमच्या माणसांना फोन करा लवकर. करा करा काय करा करा, थोडा धीर धर. अरे आपल्या हाताला जबरदस्त दारुगोळा लागलाय आणि तू त्याची लवंगी माळ करून फोडायची घाई करतेस. बॉम्ब फोडायचा आता, तोही दिवाळीला. दिवाळीला? हो, दिवाळी. वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिवाळीच येते. वर्धापन दिनाला सगळ्यांच्या डोक्यावर हा बॉम्ब कसा फुटतो ना, तो बघाच. अहो पण बाबा, राजवर्धन वर्धापनाच्या दिवशी येणारच नाहीये. येणार येणार नसेल येणार ना, तर आपण त्याला आणूया. वाजत गाजत आणूया. हर कार्यक्रमात त्याची लखतर काढूया. वाह, तुला सांगते वैदेही, असला भारी करणार आहोत ना आम्ही वर्धापन दिन. सगळी लोक तोंडात बोट घालते. पण काय करणार, कुणाकुणाच्या नशिबात नसतं ग अशा प्रोग्रामला येणं. पण तुझ्या नशिबात आहे हा वैदेही. मी तुला इन्व्हिटेशन देते, तू नक्की यायचंयस या कार्यक्रमाला. सगळ्यांना रॉयल ट्रीटमेंट असणार आहे. ओके, मी येईन ना नक्की. तुमचं काय ठरलंय हो? म्हणजे काय फायनल ठरलंय ते सांगा. म्हणजे तशी आम्हाला तयारी करता येईल ना, बाकी काही नाही. नाहीतर असं होईल, तुम्ही धाडकन यायचात आणि कोणी तुमचा मान ठेवला नाही तर मग तुमचे रुसवे फुगवे सगळ्यांना सांभाळायला लागतील, बाकी काही नाही. माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे, लग्न नाहीये. आणि रुसायला मी वरमाई नाही. माझं ठरलंय, मी येणार नाही. मी गावी जातोय. कुठे? असं काय महत्वाचं काम आलं तुम्हाला? हो, एका वेळी एकच प्रश्न विचारत जा ना. वैदेही, मी काय म्हणतोय, तू येतेस का माझ्यासोबत फिरायला? मी गुहागरला चाललोय. छान फिरणं होईल. 2 दिवसांसाठी जायचं म्हणतोय. मस्त गाव आहे. गुहागरला जाताय तुम्ही? आमचंच गाव आहे ते. मग आमच्याच गावाबद्दल आम्हालाच काय सांगताय तुम्ही? आणि विषय असा आहे ना की आम्ही त्याच गावात लहानाच्या मोठ्या झालो. आणि तुम्ही तिला एकटीला काय विचारताय? मला पण विचारा ना, मी पण त्याच गावची आहे. मी कुठे म्हंटल तुम्ही नका येऊ, तुम्ही पण चला. खर तर माझी पण इच्छा आहे गावी यायची. बरेच दिवस झाले तात्यांची भेट नाही झाली. हो मग चला ना. नाही ना, नाही येऊ शकत. माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे ना. वैदेही, काकूंचं काही खरं नाही. नाही, ते नेहमी सारखे कन्फ्युज्ड आहेत. तू तुझं काय ते सांग. तू येतेस का माझ्यासोबत फिरायला?
खरं तर नाहीच आयडिया. काय नाहीस आयडिया? मी तुला इन्व्हिटेशन दिलंय, तू प्रोग्रामला यायचंयस निमूटपणे ना वैदेही. अगं पण अरे बापरे वैदेही, तू इव्हेंटला जाणार म्हणजे तुलाही यायला नाही जमणार. नाही असू दे, मी बघतो दुसरं कोणी येतंय का. नाही नाही, नको नको नको. नको म्हणजे? वैदेही तू माझी मैत्रीण आहेस का यांची तयारी ठरवा तू. अगं यांच्या घरच्या लग्नाच्या इव्हेंटला तू मदतीसाठी मला थांबवलंस तेव्हा थांबले होते ना मी, का तुला एकटीला टाकून गेले होते गुहागरला? मग उद्या जर मला गरज लागली तर माझ्या मदतीला तू कशी येणार आहेस? कावेरी बरोबर बोलतेय. तिला माझी मदत लागेल ना. सॉरी, मला इव्हेंटला थांबावं लागेल. तू एक काम कर ना, तू हा इव्हेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावाला जा ना, म्हणजे मला पण येता येईल, है ना? हा, ही नाईस आयडिया आहे. म्हणजे तसं जर केलं ना तर मग मी पण येईल. हा चालेल. मी काय म्हणते, तुम्ही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला या, कार्यक्रम संपल्या संपल्या आपण तिघही लगेच निघूया. काय म्हणता? ही खरी नाईस आयडिया आहे, हो ना? हो. हो, तुम्ही तुमच्या सोयीसाठी प्लॅन नका करू. माझा प्लॅन रेडी आहे. तुम्हाला त्यात इन व्हायचं असेल तर मोस्ट वेलकम, नसेल यायचं तर सायोनारा. अहो पण असं करायला हरकत काय आहे ना. म्हणजे तुम्ही वर्धापन दिनाला या, कार्यक्रम संपला की आपण लगेच निघूया. इतका विचार करण्यासारखं काय आहे त्यात? यायचं, थोडा वेळ बसायचं, हसल्यासारखं करायचं, आईला बरं वाटेल असं वागायचं, आणि सगळं झालं की तिघांनी गाडीत बसून पटकन निघायचं गुहागरला. मला तरी वाटतं हा सगळ्यात मस्त प्लॅन आहे, हो ना वैदेही? हो ना. अहो तर माहेरच्या चहाचा एम्प्लॉई म्हणून नका येऊ, पण आईच्या समाधानासाठी, तिचं कौतुक करण्यासाठी एक मुलगा म्हणून तरी या ना. पॉइंट आहे. कावेरी म्हणते ते बरोबर आहे. राज, तू आलास तर रत्नमाला मॅडमना बरं वाटेल. ओके, मला बरं वाटावं म्हणून आईने कधी तिच्या तत्वांना सॅक्रिफाईस केलंय का? मग मी का माझा सेल्फ रिस्पेक्ट सोडायचा? मी माझी ड्रीम्स फुलफिल करणं का सोडू? असं करायला तुला कोण सांगतंय? हा इव्हेंट झाला की तू तुझ्या कामाला जाऊच शकतोस. हवं तर आम्ही पण तुम्हाला मदत करू, अर्थात गरज असेल तर. पण ऐका ना प्लीज आमचं. तुम्ही मला इथून तिथून कसंही कन्व्हिन्स करा, पण मी माहेरच्या चहाच्या इव्हेंटला येणार नाहीये. इज दॅट क्लिअर? हे सगळं काय सानिया? सांगते, तू आधी हे ब्लेझर ट्राय कर. अगं पण हे ट्राय कर ना आदित्य. ही सगळी माहेरचा चहाच्या अॅनिव्हर्सरीची तयारी सुरू आहे. हा म्हणजे आता जर तुला मिरवायचं नसेल तर तू नको मिरवूस, मी बाबा मिरवणार. सानिया, तुला असं नाही वाटत, जर आपण गरजेपेक्षा जास्त उत्साह दाखवला तर रत्नमाला काकीला राजवर्धन इव्हेंटला येणार नाहीये याचं जास्त वाईट वाटेल. बघ, इतकी ओव्हर एक्साइटमेंट दाखवायची गरज नाहीये. ओके, असं कसं आदित्य? सेलिब्रेशन तर व्हायला हवं ना. सेलिब्रेशन व्हायला हवं सानिया, पण जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून. या सगळ्याची काय गरज आहे? लेट्स कीप इट सिम्पल.
आदित्य, हे बघ, तुझी ना विचार करण्याची पद्धत जरा चुकतीये रे. ते म्हणजे आता राजवर्धन नाहीये आणि आता राजवर्धनच्या पोस्टवर तू आहेस, म्हणजे मीडियावाले बाकी सगळे सगळे लोक तुला प्रश्न विचारणार, तुझे फोटोज क्लिक होणार आणि हेच फोटो नेक्स्ट डे न्यूजपेपर मध्ये दिसणार. आदित्य, मी तुझी बायको येणार आहे, मग मी थोडस तुझ्यासोबत मिरवलं तर कुठे एवढा आभाळ कोसळणार. सानिया, बघ, मी तुझ्या फिलिंग समजू शकतो, पण तू जेव्हा असा अति उत्साह दाखवतेस ना, तेव्हा भीती वाटते मला. आधी जे काही घडलंय ना, आदित्य, आता हे सगळं तुम्हाला मरेपर्यंत ऐकवणारच आहेस का? मला माहित नाही. या इव्हेंटला मी मान वर करून मिरवणार म्हणजे मिरवणार. मग काकींना काही वाटू दे. ठीक आहे, मिरव. पण सानिया, तुला या इव्हेंटसाठी कोणी इन्व्हाइट केलंय का? म्हणजे काय गरज आहे त्याची? त्याचं काय ना सानिया, इव्हेंटला कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं हे सगळं काकीनी मला कोऑर्डिनेट करायला सांगितलं. आणि तुझं मिरवणं जर मला ऑकवर्ड करणार असेल, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, जर त्याचा काकीला त्रास होणार असेल ना, तर असं समज, या इव्हेंटसाठी मी तुला इन्व्हाइट करत नाहीये. पण आदित्य, अरे आदित्य, ओ वैदेही, कसं झाडतेस? हे असं वरवर का झाडतेस? याच्या खाली कचरा तसाच राहिलाय. आणि इकडे दाखव. अरे थांब हे बघ, ना. झाडू ना असा नीट पकडला, कमरेत थोडस बेंड झालं आणि असा झाडू मारला की क्लीन होतो सगळं. सिंपल. काय करतोयस तू? काय करतोय म्हणजे? कचरा कसा काढायचा ते सांगतोय तुला. तुला कळतंय का हळूहळू तुझी काकू होते? माझी काकू होतीये म्हणजे? अरे मला सांग, तू असा कधी आधी वागायचास का? कधीच नाही. इतका नीटनेस तुझ्यात कधीच नव्हता. ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. तसं काकूंचे गुण तुमच्यात हळूहळू उतरतायत राजवर्धन मोहिते. हो यार. वैदेही, अगं जरा झाडू नीट मारत जा ग. खाली सगळा कचरा तसाच आहे. झाडू ना हातात आधी असा घट्ट पकडायचा, कमरेत थोडस वाकायचं आणि मग कचरा काढायचा, म्हणजे कसं सगळं क्लीन होतं. अरे अरे, हे असंच राहू द्या, मला असं चालेल. काय मला चालेल असं? ही कुठली पद्धत आहे वागण्याची? ते तुमच्यापेक्षा ना लहान मुलं बरी. राहू दे कावेरी, ऑफिसला जायला उशीर होतो की नाही. जा बरं आवर, मी नीट कचरा काढते. जा. कितीही सांगा, मूळ स्वभाव काही बदलत नाही याचा. ताई, मी भेटतो राजवर्धनला. मग काय म्हणाला तो? आपला राज हुशार आहे खूप. त्याचा काय प्लॅन आहे माहितीये? हा. आपण ज्या माणसाकरवी त्या जागेवर स्टे आणलाय ना, त्या माणसाला बाहेर भेटून त्याला मॅनेज करायचं आहे त्याला. म्हणून चाललाय तो गुहागरला. म्हणजे बच्चू, ती जमीन जर आपल्या ताब्यात राहायला हवी असं आपल्याला वाटत असेल तर त्या माणसाच्या राजची भेट होता कामा नये. करेक्ट आहे तुझं. तो माणूस राजला भेटणार नाही. तू काळजी करू नकोस, मी करतो मॅनेज. मे आय कम इन मॅडम? कावेरी, ये ना, ये. मॅडम, मला थोडस बोलायचं होतं तुमच्याशी. अगं मग बस ना, बस बोल. हो.
मॅडम त्या इव्हेंटची तयारी करायची आहे ना, म्हणजे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी कुठला हॉल बुक करायचा, शिवाय जेवणाचा मेन्यू सुद्धा ठरवावा लागेल, त्याबद्दल काहीच आयडिया नाहीये. आणि चीफ गेस्ट कोण असणार आहेत, म्हणजे ते जर बाहेरून येणार असतील तर ते किती वाजेपर्यंत येतील, म्हणजे त्यांच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा बघावी लागेल ना, तसं हॉटेल बुक करावं लागेल. आणि या व्यतिरिक्त इतर कुठले गेस्ट असणार आहेत मला काहीच माहिती नाहीये ना, म्हणजे एकंदर त्या दिवशी काय काय करायचंय हे विचारायचं होतं. टेन्शन आलंय थोडस. कावेरी, हो हो, अगं ऐकता ऐकता मला धाप लागली. तू जमत नाहीस का? बच्चू, हे बघ कावेरी, तू टेन्शन नको घेऊ, आम्ही आहोत ना. ताई, त्यापेक्षा आपण हा इव्हेंट बाहेर कुणातरी मॅनेज करायला दिला तर. पण आपण नेहमी हा इव्हेंट इन हाऊसच केलाय. खरं तर राज बघायचं हे सगळं, कसा एवढा मोठा इव्हेंट तो नेहमी मॅनेज करायचा, काय करायचं आता आपण.